Hello, good morning to all of you. I am Professor Khadse Jiji from late Pushpadevi Patil Arts and Science College, Risod, Washing. And in in the unit number first, we are going to discuss a very last topic that is outline of a protein synthesis. And that today we are going to discuss about how a protein synthesis get occurred. But before that, you must know that the central dogma of molecular biology. In the central dogma of molecular biology, whenever you study, you must know that the DNA which is present inside the cell, where it in the nucleus. In that the nucleus, the DNA get transcribed, means the DNA चं कन्वर्जन होते mRNA मध्ये. म्हणजे बघा, जस्ट फॉर एक्झाम्पल साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजवतो की डी एन ए सेलच्या आतमध्ये जे आहे ते एक कंट्रोलिंग युनिट आहे आणि तो ऑर्डर कसा देतो आणि ऑर्डर करून पूर्ण पेशीला कशा पद्धतीने चालवतो हे आज आपण आपल्या लेक्चरमध्ये बघायचं. मग डी एन ए म्हणलं काय, एक मोठंसं मॅनेजर म्हणलं तरी चालते. ठीक आहे. मग ते मॅनेजर ऑर्डर कशी सोडते, मग मॅनेजरच्या डोक्यातून ऑर्डर निघती आणि ती एका कागदावर लिहिल्या जाते. ते कागद म्हणजे आहे mRNA. कुठला, मॅसेंजर आर एन ए. आता हे कागदलावर लिहिणं, ती माहिती देणे, या प्रोसेसला म्हणले जाते ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे डोक्यामधून माहिती कागदावर उतरवणे, याला म्हणले जाते ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे काय, ती जी माहिती आहे ती माहिती कोडॉनच्या स्वरूपात असते. ती कोडॉनच्या स्वरूपाची माहिती स्वतःकडून कागदावर उतरवणे, ह्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. आणि ती जी कागदावर उतरवलेली जी माहिती आहे ती माहिती घेऊन सर्वांना सांगणे आणि त्यानंतर सांगल्यानंतर त्याची अंमलबजावणी करून पूर्ण सेल कार्य करणे. ठीक आहे, याला ट्रान्सलेशन असे म्हटलं जाते. तर अशा पद्धतीने पूर्ण पेशी ही कंट्रोल केल्या जाते बाय ए डी एन ए. तर हे आउटलाईन होतं ऑफ ए प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, यालाच आपण ए सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ, यालाच आपण द फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन पण म्हटलं जातो. म्हणजे काय, सर्वप्रथम ही जी माहिती आहे ही माहिती कुठून आली, डी एन एकडून. डी एन एकडं कोडॉनच्या स्वरूपात. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की कोडॉन हे ट्रिपलेट इन नेचर आहे. मग ही कोडॉनची जी माहिती ती कोणाकडे, डी एन ए. आणि डी एन ए ती माहिती एक मॅसेजमध्ये देतो, त्याला मॅसेंजर आर एन ए म्हणतो. आणि ही डी एन एकडून माहिती मॅसेंजर आर एन एमध्ये कन्वर्ट करणे, याला ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. आणि ती माहिती रीड करून त्याच्यावर प्रोटीन बनवणे, याला ट्रान्सलेशन असे म्हणतात. तर हे आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन इज अ प्रोसेस वेअर द डी एन ए, फ्रॉम द डी एन ए द मॉलिक्युल्स that is mRNA is produced, that is known as transcription, and from mRNA the proteins are synthesized, that is known as translation. तर आता बघू ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस डिटेलमध्ये. तर आपण आता बघणार आहे ट्रान्सक्रिप्शन. बघा, मी आता जे म्हणलं होतं, द सिंथेसिस ऑफ आर एन ए मॉलिक्यूल युझिंग डी एन ए टेम्पलेट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ डबल stranded from a double stranded DNA, a single stranded RNA which is used for protein synthesis is known as transcription. म्हणजे बघा, ही पूर्ण एक पेशी आहे. त्या पेशीच्या आतमधला हे निळी बाउंड्री, हे म्हणजे ही निळी बाउंड्री, ही म्हणजे हे काय आहे, हे आहे न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे, मग हे डी एन ए. आणि डी एन एला उकलून याच्यापासून बघा आर एन ए ट्रान्सक्राईब करून, आर एन ए प्रोसेस करून आर एन ए बाहेर निघलं जातो. नंतर बाहेर कुठे निघतो, हा आर एन ए न्यूक्लियसच्या बाहेर निघतो. बाहेर निघाल्यानंतर रायबोझोम या आर एन एला रीड करतात आणि त्यापासून प्रोटीन बनवतात. तर यालाच आपण काय म्हणलं जाते, ट्रान्सक्रिप्शन. तर अशा पद्धतीने ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते. तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण होते आणि युकॅरियोटिक सेलमध्ये पण होते. सो व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट रिक्वायर्ड फॉर ए ट्रान्सक्रिप्शन. आता हे ट्रान्सक्रिप्शनसाठी बेसिक रिक्वायरमेंट काय, तर हीच बेसिक रिक्वायरमेंट ही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणि युकॅरियोटिक सेलमध्ये पण असणार आहे. ते म्हणजे जीन. सर्वप्रथम इम्पॉर्टंट लागणारा तो आहे जीन. ठीक आहे, जीन काय आहे, जीन इज अ फंक्शनल युनिट ऑफ डी एन ए दॅट कॅन ट्रान्सक्राईब. ठीक आहे, तर वेरियस प्रकारचे जीन्स त्या डी एन एवर प्रेझेंट असणार.
अ टेम्पलेट स्ट्रँड ऑफ DNA, ठीक आहे, DNAचा एक स्ट्रँड पाहिजे, ठीक. अ कोडिंग स्ट्रँड, प्रायमरी mRNA, सबस्ट्रेट आणि एन्झाईम्स. तर सर्वप्रथम आपल्याला ट्रान्स्क्रिप्शनसाठी हे महत्त्वाचं आहे की ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस ज्यामध्ये डी एन एपासून mRNA बनवते. तर DNA पासून mRNA बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो एन्झाईम लागतो त्याला आपण म्हणू RNA पॉलिमरेज, ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं RNA पॉलिमरेज रिक्वायर्ड आहे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेससाठी. RNA पॉलिमरेज काय करतो, DNA स्ट्रँडला रीड करतो आणि त्यापासून mRNA बनवतो. पण mRNA बनवण्यासाठी काय लागणार आहे, तर mRNAचे कन्स्टिट्यूएंट्स. मग mRNAचे कन्स्टिट्यूएंट म्हणजे सबस्ट्रेट. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला DNA पासून RNA बनवायचा आहे, म्हणजे तुम्हाला जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला एका भिंतीपासून दुसरी भिंत बनवायची. तर भिंत म्हणले आपण DNA आणि दुसरी भिंत आपण नवीन जी सिंथेसाइज करायलो त्याला आपण म्हणू mRNA. मग भिंतीचे कन्स्टिट्यूएंट्स काय असतात, रेती, विटा, सिमेंट, या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला DNA पासून mRNA बनवायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला न्यूक्लियोटाइड्स लागणार आहे, ठीक आहे. मग न्यूक्लियोटाइड्स कोणते येतं, ॲडिनिन, युरॅसिल, ग्वायनिन, सायटोसिन. आणि या सर्वाला लागणार का आहे, ऊर्जा प्लस रायबोज शुगर. तर ह्या सर्व गोष्टी हे येतात सबस्ट्रेट्समध्ये, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे रिक्वायरमेंट्स आहेत ट्रान्स्क्रिप्शनचे. तर आता आपण सुरुवात करू ट्रान्स्क्रिप्शन इन प्रोकॅरियोटिक, ठीक आहे. जर तुम्ही व्यवस्थित जर लक्ष देत आहेत तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे डायरेक्टली बाहेरून किंवा डायरेक्टली सायटोप्लाझममध्ये आहे. त्या व्यतिरिक्त युकॅरियोटिक सेलमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन ही न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे. तर इथं तुम्ही सरळ सरळ बघू शकता DNA आतमध्ये सायटोप्लाझममध्ये त्या DNAला RNA पॉलिमरेज येऊन बाइंड होते, बाइंड होऊन त्यापासून मग mRNA बनवते आणि ते mRNAला रीड करून त्यापासून प्रोटीन बनतात. नवीन प्रोटीनला नेसेंट प्रोटीन पण असे म्हणले जाते. तर हे जे मॉडेल आहे हे रोगर कॉनबर्गला नोबेल प्राइज भेटलेला आहे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस दाखवण्यासाठी. कोणामध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. मग ही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस आहे तर ही ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस 3 स्टेपमध्ये डिवाइड केलेली आहे, प्रोकॅरियोटिकमध्ये आणि युकॅरियोटिकमध्ये पण. तर ती कुठली आहे, दॅट इज इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन, ठीक आहे. मेन 3 प्रोसेस आहे. पण तुम्ही डिटेलमध्ये गेलात तर त्याच्यामध्ये 4 येतात, दॅट इज टेम्पलेट रिकग्नायझेशन, इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. म्हणजे तुम्हाला जर एखादी प्रक्रिया चालू करायची आहे तर त्याची सुरुवात म्हणजे इनिशिएशन, इलॉंगेशन कंटिन्युअसली काम करणे आणि टर्मिनेशन काम संपवणे, ठीक आहे. याचा हे मतलब आहे. आता टेम्पलेट रिकग्नायझेशन कुठलं आहे, तर ज्या वेळेस कुठलीही ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस सुरुवात होत आहे तर त्यामध्ये काही प्रोटीन मॉलिक्यूल्स तिथं जाऊन बाइंड होतात आणि बाइंड होऊन तिथून सुरुवात करायची आहे कशाची, ट्रान्स्क्रिप्शनची. ही स्टेपला टेम्पलेट रिकग्नायझेशन प्रक्रिया असे म्हणल्या जाते. आणि त्यानंतर तुम्हाला आत्ताच मी बोललो, इनिशिएशन ट्रान्स्क्रिप्शनची सुरुवात होणे, इलॉंगेशन कंटिन्युअसली ट्रान्स्क्रिप्शन होणे आणि टर्मिनेशन म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनची शेवट करणे. तर अशा पद्धतीने 3 स्टेप असतात. आता ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस बघण्या अगोदर आपण एक ट्रान्स्क्रिप्शनचं ॲनिमेशन बघणार आहेत आणि त्या ॲनिमेशनमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे की सेलच्या आतमध्ये कशा पद्धतीने ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस होती. तर हे सर्व प्रोसेस युकॅरियोटिक सेलमधलं होणार आहे. तसं जस्ट फॉर एक्झाम्पल हे तुमच्या समोर जे दिसत आहे तो आहे DNA. तर हा बघा DNAचा स्ट्रँड आहे, ठीक आहे. आणि या DNAच्या स्ट्रँडची कॉपी करणे, याच्यामध्ये जीन्स असतात आणि याची आपण कॉपी करत असतो. कशा पद्धतीची कॉपी करत असतो, मॅसेजची कॉपी करत असतो. आणि मॅसेजच्या कॉपी करून देण्यासाठी महत्त्वाचा कोण आहे, तो म्हणजे RNA पॉलिमरेज, ठीक आहे.
तर आता आपण स्टेप वाईज बघूत की ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस प्रोकॅरिटिक सेलमध्ये कशा पद्धतीने होती आणि युकॅरिटिक सेलमध्ये. तर सध्या मी युकॅरिटिक सेल टेम्पलेट रेकग्नायझेशनबद्दल बोल. टेम्पलेट रेकग्नायझेशनमध्ये काय होते हे बघा, प्रोमोशन रिजन हे टेम्पलेट आहे आणि या टेम्पलेटला रेकग्नाइजसाठी प्रोमोटर रिजनवर काही प्रोटीन्स असतात. म्हणजे काय, जस्ट फॉर एक्झाम्पल कोणीतरी येते आणि ह्या पॅचला रेकग्नाइज करते, याला टेम्पलेट रेकग्नायझेशन असे म्हणले जाते. बघा बघा या रिजनवर काय होते, या रिजनवर कुठला तरी प्रोटीन येते, ते प्रोटीन येऊन बसते, मग ते प्रोटीन येऊन बसल्यानंतर ते आर एन ए पॉलिमरेजला बोलवते. ठीक आहे, तर हे कुठला तरी प्रोटीन आहे तिथं कोणतरी बसलं आहे आणि ते कोणाला बोलवायले, आर एन ए पॉलिमरेज. आर एन ए पॉलिमरेजचं काम काय, या स्ट्रँडला रीड करून त्याच्यापासून एम आर एन ए बनवायचं. बघा कशा पद्धतीने हे बसते. ठीक आहे, आता हे आहे डी एन ए पॉलिमर सॉरी आर एन ए पॉलिमरेज. जर तुम्ही बघितलं आर एन ए पॉलिमरेज काय करते, या डी एन एला उकलते. ठीक आहे, आणि लागणारे जे सबस्ट्रेट आहेत आपण आता बोललो होतो की नायट्रोजनस बेस पेअर जे लागतात विथ रायबोस शुगर, हे बघा हे, तर याची कॉपी बनवायची तर याचं सामग्री लागणारच आहे. तर ही सामग्री सर्व काही त्या न्यूक्लियसमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. सर्वप्रथम काय होते, डी एन एला उकलल्या जाते. ठीक आहे, इनिशिएशन प्रोसेसमध्ये. ठीक आहे, इनिशिएशन प्रोसेसमध्ये काय होते, तर इनिशिएशन प्रोसेसमध्ये डी एन एला उकलल्या जाते. उकलल्यानंतर मग जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये डी एन एचं स्ट्रँड 5' to 3' सिंथेसाइज केलं जातं. बघा ठीक आहे, उकलल्या गेलेलं आहे, रीड केलं जाते, कोडॉन्स टाकले जातात आणि बघा 5' to 3' डायरेक्शनमध्ये एम आर एन ए सिंथेसाइज होत जाते. यामध्ये पण तुम्ही जर व्यवस्थित पणे बघितलं, टीच्या समोर ए, सीच्या समोर जी, एच्या समोर यू, तर हे खालचा डी एन ए स्ट्रँड आहे आणि वरचा एम आर एन ए स्ट्रँड आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने एम आर एन ए बाजूला निघत आहे. तर यालाच आता आपण स्लाइडवर नेऊन बघू. जसं आता मी तुम्हाला दाखवलं त्या ॲनिमेशनमध्ये बघा, त्या इनिशिएशन प्रोसेसमध्ये काय होते बघा, सीच्या समोर जी, जी ए यू, दॅट इज ए यू जी सिक्वेन्स पहिले सर्वात पहिले लागतो. ठीक आहे, तर ए यू जी इनिशियल कोडॉन आहे, त्यामध्ये बघा सीच्या समोर जी, एच्या समोर यू टाकला गेला आणि टीच्या समोर ए, आणि हा जो आहे हा आहे आर एन ए पॉलिमरेज, आणि इथं स्टार्ट पॉईंट आहे. तर स्टार्ट पॉईंटमध्ये कॅट, त्याचा ऑपोजिट ए यू जी. ठीक आहे, प्रोमोटर रिजन. ठीक आहे, आणि हे आर एन ए प्रायमर एन्झाईम सपोर्टिंग एन्झाईम्स असतात. ठीक आहे, तर हे डी एन ए स्ट्रँड आहे, आर एन एचे स्ट्रँड आहे. तर अशा पद्धतीने इनिशिएशन, कशाची इनिशिएशन होती, ट्रान्सक्रिप्शनची. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणजे काय, डी एन एची माहिती ही रीड करून त्यापासून एम आर एन ए बनवते, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन. त्यानंतर बघूत आपण इलॉंगेशन. इलॉंगेशन प्रोसेसमध्ये बघा सी ए टी, नंतर टी जी ए, टीच्या समोर ए, अशा पद्धतीने कंटिन्युअसली काय केलं जातं, समोर रीड केलं जातं, त्याच्या खाली नवीन एम आर एन ए स्ट्रँड बनत जाते. आता ही कंटिन्युअसली चालत राहते, काय बनवणं चालू आहे, एम आर एन ए, आणि ह्या प्रोसेसला म्हणले जाते इलॉंगेशन. ठीक आहे, बघा आता अशा पद्धतीने कंटिन्युअसली हे बघा इनिशिएशन झालेलं आहे, आणि आता कंटिन्युअसली नवीन नवीन स्ट्रँड रीड करणं, नवीन स्ट्रँड ॲड करणं, नवीन स्ट्रँड बनणं, न्यूक्लियोटाइड्स ॲड करून नवीन स्ट्रँड बनणं. बघा अशा पद्धतीने मॅसेंजर आर एन ए बनत आहे, आणि फायनली बघा या डी एन एपासून हा एम आर एन ए बनला गेलेला आहे. आणि शेवटी मग टर्मिनल रिजन येते, त्या टर्मिनल रिजनला जसा हा आर एन ए पॉलिमरेज गेला तसा इथून हे स्टॉप होऊन जातो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इलॉंगेशन झालं, आणि फायनल स्टेप आहे ते म्हणजे टर्मिनेशन. टर्मिनेशन प्रोसेसमध्ये काय होते, सगळ्यात लास्ट प्रोसेस आहे, त्यामध्ये काय होते, रिलीज ऑफ आर एन ए फ्रॉम डी एन ए. तो आर एन ए पॉलिमरेज ते निघून जातो. त्यानंतर आर एन ए डी एन ए हायब्रिड हे एकमेकापासून दूर जातात आणि परत डी एन ए जवळ येऊन एकमेकाला चिटकून जातात. म्हणजे काय, जस्ट फॉर एक्झाम्पल हा आर एन ए पॉलिमरेज निघून जातो आणि हा डी एन एमधला आतमधला जो सेशन आहे हे दोघं एकमेकाला जुळून जातात आणि एम आर एन ए पॉलिमरेज निघून जातो. तर हे होतं टर्मिनेशन प्रोसेस. तर नेक्स्ट प्रोसेस आपण बघू, ट्रान्सलेशन प्रोसेस. सो काय आहे ट्रान्सलेशन प्रोसेस, ट्रान्सलेशन म्हणजे काय, जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर ट्रान्सलेशनमध्ये ज्यावेळेस एक एम आर एन ए आहे, तो एम आर एन एला रीड करून त्यापासून प्रोटीन बनवल्या जातात, या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन प्रोसेस असे म्हटलं जातो. तर त्यामध्ये काय, जर तुम्ही हे फिगर बघत आहे,
हे युकॅरियोटिक सेल आहे, म्हणजे इथं न्यूक्लियस आहे म्हणजे युकॅरियोटिक सेल आहे. तर यामध्ये काय होते, हे 5 प्राइम टू 3 प्राइम एक mRNA स्ट्रँड आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं तर ह्या 5 प्राइम स्ट्रँडच्या फर्स्ट सेशनला हा रायबोझोम नावाचा एक छोटासा ऑर्गनल आहे. ठीक आहे. हा रायबोझोम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर पण प्रेझेंट असतो आणि फ्री फॉर्ममध्ये पण असतो. तर याचं काम काय आहे, mRNA मॅसेंजर आर एन एला रीड करणे आणि मॅसेंजर आर एन रीड करून त्यापासून प्रोटीन बनवणे. जर तुम्ही व्यवस्थितपणे बघत असाल तर हे रायबोझोम आहे आणि हे काय tRNA आहे आणि tRNAच्या एंडवर हे काय आहे तर हे आहे अमायनो ॲसिड आणि हे अमायनो ॲसिड एकमेकांशी जोडले जातात आणि नंतर मग एक प्रोटीन बनते आणि हे प्रोटीन मग हे पूर्ण प्रोटीन्स आर एन्झाईम्स इन नेचर. मोस्ट ऑफ दी प्रोटीन्स आर एन्झाईम इन नेचर आणि हे एन्झाईम्स काय करतात, या सेलला फंक्शन करतात, रेग्युलेट करण्यामध्ये मदत करतात. तर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं असाल, हे डी एन ए अनवाइंड केलं, याच्यापासून ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमधून mRNA बनला, हा mRNA न्यूक्लियसच्या बाहेर आला, याला रीड केलं रायबोझोमनं आणि त्यापासून एन्झाईम बनत आहे. तर कुठले कुठले कंपोनंट्स लागतील, तर यासाठी रायबोझोम महत्त्वाचा आहे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये पण असतो. त्यानंतर mRNA महत्त्वाचा आहे आणि tRNA काय घेऊन येतो, अमायनो ॲसिड. का आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमायनो ॲसिड, पण हे अमायनो ॲसिड कोण घेऊन येते, tRNA. ठीक आहे. म्हणजे बघा एक भिंत बांधायची तर विटा कोण घेऊन येणार आहे, मजूर. बांधून कोण देणार आहे, मिस्त्री. तर मिस्त्री कोण आहे, रायबोझोम. आणि मजूर कोण आहे अमायनो ॲसिड घेऊन येणारा, तो म्हणजे tRNA. आणि त्याच्यापासून भिंत जी बनणार आहे त्याला आपण म्हणू ती प्रोटीन. आणि भिंतीचं काम काय आहे, संरक्षण करणे. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने फंक्शन करायचं काम असते प्रोटीनचं और एन्झाईमचं. ठीक. तर अशा पद्धतीने ट्रान्सलेशन प्रोसेस होत आहे. आपले कंपोनंट्स लागणार आहेत मग mRNA, रायबोझोम, अमायनो ॲसिड, tRNA, Mg2 दॅट इज. नंतर मग अमायनो ॲसिड tRNA सिंथसिस 1 आणि 2. मग याच्यामध्ये पण जसं ट्रान्सक्रिप्शनमध्ये इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन आहे, त्याचप्रमाणे प्रोटीन सिंथसिसमध्ये पण इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन प्रोसेस असतात. आहे tRNA. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं त्याला आपण ट्रान्सफर RNA म्हणतो. तर हे आहे रायबोझोमल हे आहे mRNAचा पार्ट आणि याच्या शेवटच्या टोकाला जर तुम्ही बघितलं अमायनो ॲसिड अटॅच इथं होत आहे या शेवटच्या टोकाला. म्हणजे हा घेऊन जाणार आहे. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल हे 2 हात, हे पाय आणि डोक्यावर ठेवलेलं अमायनो ॲसिड आणि पाय म्हणजे जिथं पाय काय रीड करायलेत, पाय रीड करायलेत अमायनो ॲसिडचे सिक्वेन्स. म्हणजे जर इथं AUG असेल, ठीक आहे, तर त्याच सिक्वेन्सला लागणारा मॅच होणारा अँटीकोडॉन सिक्वेन्स याच्यावर असेल आणि वर अमायनो ॲसिड असणार आहे. तर याला आपण ॲनिमेशनमध्ये बघू तेव्हा तुम्हाला व्यवस्थितपणे कळून जाईल. जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर हे समोरची डायग्राम आहे, ही खालची आहे मॅसेंजर RNA आणि वर हे जे स्ट्रक्चर आहे ते आहे रायबोझोम. त्या रायबोझोमचे 2 युनिट असतात, एक 40S सब युनिट आणि एक 60S सब युनिट. म्हणजे टोटल 80Sचं असते आणि 70S असतो, तो असतो प्रोकॅरियोटिक सेल. तर तुम्ही व्यवस्थितपणे बघत असाल की AUG दॅट इज इनिशियल कोडॉन आहे आणि त्याचा अँटीकोडॉन UAC आहे आणि हे जो स्ट्रक्चर होता तो आता आपण जस्ट स्लाइडमध्ये बघितलं, तो आहे tRNA आणि तो कोड करतो मिथेओनिनला. ठीक आहे, F मिथेओनिन पण म्हणतो. तर अशा पद्धतीने पहिलं F मिथेओनिन हे किंवा मिथेओनिन इथं ॲड झालेलं आहे. त्यानंतर मग याचे पण काही सब पार्ट्स आहेत. तुम्ही जर व्यवस्थितपणे बघत असाल तर रायबोझोमच्या वरच्या पार्टमध्ये सब पार्ट येतं, म्हणजे 3 कंपार्टमेंट येतं. पहिलं आहे ए, दुसरा आहे तर पहिला आहे ए, दुसरा आहे पी कंपार्टमेंट आणि तिसरा आहे शेवटचा तो आहे ई वाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याच्यात टोटल 3 कंपार्टमेंट्स आहेत, ए, पी, ई, अपी. ठीक आहे. तर काय आहे या कंपार्टमेंटचं काम आहे आपण विस्तारपणे बघू. जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर ए कंपार्टमेंटमध्ये दरवेळेस जर तुम्ही बघितलं तर ए कंपार्टमेंटमध्ये अमायनो ॲसिड येते. ठीक आहे.
आणि अमायनो ॲसिड येऊन ए कंपार्टमेंटमध्ये येते. आल्यानंतर काय होते, हे रायबोझोम थोडं समोर सरकते. ठीक आहे बघा, UGG आणि बघा, ठीक आहे, UGG आणि UUU. ठीक आहे, तर आता बघा इथं मॅचिंग होईल का ना. ठीक आहे, मग हे निघून जाईल. मग इथं काय लागणार, यूच्या समोर ए बघा, ए आलाय आणि ए कोड केलं फिनिल. तर ए कंपार्टमेंटमध्ये अमायनो ॲसिड आणि सोबत लागणारे जे रायबोझोमचे युनिट आहेत यांचं कंपॅरिझन केलं जातं. आणि कंपॅरिझन फिट बसलं की या दोघांमध्ये मिथेनिन आणि फिनिलमध्ये एक बॉन्ड बनला जातो सर. तर अशा पद्धतीने दोन अमायनो ॲसिड्स एकमेकाला जोडल्या झाले. दॅट कोणता बॉन्ड ना, पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे, आता हे रायबोझोम आणखी थोडं समोर सरकते. तर हे TRNA कुठं ए पासून पी साईडमध्ये आलं. ठीक आहे, मग पी साईडमधून तो समोर ई साईडमध्ये जाते. ठीक आहे, आणि ई साईडमध्ये जात असताना ई मधून तो बाहेर निघून जाते. पण ई पी साईडमध्ये आल्यावर इथं पेप्टाइड बॉन्ड बनत आहे. ठीक आहे, आणि पेप्टाइड बॉन्ड बनल्यानंतर हे समोर निघून जाईल, ही पाठीमागचा पहिले आलेला निघून जाईल आणि हे ई कंपार्टमेंटमध्ये जाते, ई असेंब्ली. त्याच दरम्यान ए कंपार्टमेंटमध्ये नवीन आणखी एक अमायनो ॲसिड येते, परत चेक केल्या जाते, जीच्या समोर सी. हे कंपार्टमेंट अशा पद्धतीने अमायनो ॲसिड जोडल्या जातात फास्टफुली. आणि याला म्हणले जाते इनिशिएशन. आता हे कंटिन्युअसली जमले, दॅट इज इलॉंगेशन. आणि सगळ्यात शेवटी टर्मिनेशन. तर टर्मिनेशनमध्ये UAU नावाचा एक कोड येते. ते कोड आला की रायबोझोम बंद करून टाकते अमायनो ॲसिड घेणं आणि लगेच मग तो निघून जाते. बघा, काही काही फॅक्टर्स येतात, तो त्याला रिमूव्ह करतात आणि अशा पद्धतीने टर्मिनेशन होत आहे. इनिशिएशनमध्ये स्टार्ट होते, इलॉंगेशनमध्ये कंटिन्युअसली पेप्टाइड चेन बनले आणि टर्मिनेशनमध्ये बघा पेप्टाइड चेन बाजूला गेली, रायबोझोम बाजूला गेला, mRNA बाजूला गेला. तर अशा पद्धतीने ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन आणि ह्याच दोन्ही प्रोसेसमुळे काय होते, या दोन्ही प्रोसेसमुळे आपल्याला प्रोटीन, दॅट इज ए आउटलाईन ऑफ प्रोटीन सिंथसिस, हे पूर्ण आपण बघत आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन हे दोन्ही पण टॉपिक झालेलं आहे. थँक्यू.